रामकृष्ण हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. बघा, आम्ही आज बाजरी पेरणी चालू केली आहे. पाहू शकता ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण इथं बाजरी पेरत आहोत. आमच्या सभेत आमचे मेवणे सुद्धा आहे. नमस्कार करा. हात जोडून घ्या. हात जोडा, हात जोडा, हात जोडा, हात जोडा. नमस्कार, नमस्कार. पाहू शकता हे आम्ही इथं आज बाजरीची पेरणी चालू आहे. अशा पद्धतीने सारा यंत्राच्या साहाय्याने आम्ही बाजरी पेरत आहोत. आणि कोणत्या बाजरीची पिशवी आहे? आपली पायरोनियर आहे. छान असं उत्पन्न देणारी बाजरी आहे. साधारण एका पिशवीला 15 ते 20 पोती होतात. पाहू शकता आपण अशा पद्धतीने आपण सारा यंत्राच्या साहाय्याने बाजरी केली आहे. पाहू शकता आपलं पाहुणं बघा तिथं थोडं काम चालू आहे. त्यांचं शेजारी दगड जर रानात जर असेल तर बाजूला करण्याचं काम ते करतात. ट्रॅक्टरवाले सुद्धा त्यांचं काम चालू आहे. आणि छान असं उत्पादन देणारी पायरोनियर आहे. तर याच्या अगोदर आम्ही सुद्धा कायमच पायरोनियर ही पिशवी पेरतो. खूप छान असं कणीस भरदार आणि जरी पुढं पावसाळ्यामध्ये ती कसं पाणी धरत नाही. तर अशा पद्धतीने आम्ही असं नियोजन केलं आहे. तर 2 सारा आपण हे अशा आडवा मारला आहे पाहू शकता. आणि हे पूर्व पश्चिम मारला आहे. कारण इथपर्यंत पाणी येतं. पण ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाजरी पेरल्यानंतर चढ माता होतो. त्यामुळे हे 2 आडवे सारे इथं असे मारले आहे. तर पाहू शकता आपण अशा प्रकारे आपण बाजरी पेरली आहे. अजून आपल्याला खाल्ल्या एका रानामध्ये अजून बाजरी पेरायची आहे. पाहू शकता अशा पद्धतीने सारा आहे. आणि बारक्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने खूप छान असा सारा मस्त पडतो. आणि पाणी भरायला सुद्धा अजिबात अडचण येत नाही. आता बाजरी पेरणीचा टाईम आहे आणि पाऊस तर थोडाफार आहे आम्हाला. आता ही एवढी वल आहे. आता हे अशा पद्धतीची वल आहे. पाहू शकता आपण ही एवढ्या वलीवर बाजरी उतरून निघणार आहे. पाहू शकता कमीत कमी का 1 फूट पूर्णपणे वल आहे. तर काय अडचण येणार नाही असं आपल्याला वाटतंय. हो काय अशा पद्धतीने एवढी वल आहे खाली. पाहू शकता आपण असा जर आपण ज्या वेळेला याचा मातीचा मुटका करीन आणि तो मुटका आपण असा वर जर हे केला आणि मुटका जर फुटला नाही तर म्हणायचं आपण सक्सेस झालो आहे. तर मग पूर्णपणे वल आहे रानाला. आता काय पेरायला बाजरी हरकत नाही. तर पाहू शकता आपण तर सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे. आपण नसन बाजरी केली तर बाजरी पेरायला काय हरकत नाही. आता वल झाली आहे आणि कुठून तरी येईनच पाऊस थोडा थोडा. त्याच्यावर आपलं जे आपल्याला जर घरामध्ये अन्नधान्य जर नसेल तर शेतकऱ्यांच्या पुढं लई प्रश्न उभा राहतो. तर चालतंय. आता आपण हा ट्रॅक्टर पुढं घेऊन असा इकडे खाली घेणार आहे. इथपर्यंत असा इथे ह्या रानासुद्धा आपल्याला बाजरी पेरायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईबर करा. बेल आयकॉन प्रेस करून डबल स्क्रीनला टच करा. लाईक होतं आहे. धन्यवाद.